नमस्कार, मी आप्पासाहेब मोहरकर. तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. आजच्या आपल्या बातमीचा विषय आहे नगरपालिकेची बनावट शिक्के तयार करून अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून बांधकाम कामगार महामंडळाच्या केलेल्या फसवणुकीचा. होय, गेवराई तालुक्यामध्ये हा प्रकार उघडकीस आला असून जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. गेवराई नगरपालिकेची बनावट शिक्के तयार करण्यात आली, त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करण्यात आल्या आणि याच माध्यमातून अनेक बांधकाम कामगार मजुरांचे बनावट प्रमाणपत्र तयार करण्यात आले आणि शासनाच्या योजनेचा लाभ स्वतःच्या पदरात पाडून घेण्यासाठी हा सगळा प्रकार झाल्याचं उघडकीस आलं आणि या प्रकरणी कामगार कार्यालयातील अधिकारी यांच्या तक्रारीवरून गेवराई पोलीस ठाण्यामध्ये 21 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या 21 जणांमध्ये महिलांचा सर्वाधिक समावेश आहे असं देखील पोलिसांनी जी माहिती दिली आहे त्यामध्ये उघड झालं आहे. आता राज्य सरकारकडून बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यात येते. बांधकाम कामगार महामंडळ ही योजना त्या कामगारापर्यंत पोहोचवत असतं. त्यासाठी बांधकाम कामगाराकडे 90 दिवस आपण मजुरी म्हणून काम केल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. आता हे प्रमाणपत्र काढण्यासाठी त्यांना नगरपालिकेत जावं लागतं, ग्रामसेवकाकडे जावं लागतं. त्यामुळे बांधकाम कामगाराच्या अज्ञानाचा फायदा घेऊन काही लोकांनी या योजनेचा फायदा स्वतःसाठी व्हावा आणि दलालीचे पैसे आपल्याला मिळावेत यासाठी ही सगळी उठाठेव केलेली आहे. सुरुवातीला गेवराई नगरपालिकेचे जे शिक्के आहेत ते बनावट तयार करण्यात आले. त्यानंतर ज्या प्रमाणपत्रावर ज्या अधिकाऱ्याची सही लागते त्या अधिकाऱ्याच्या बनावट सह्या करण्यात आल्या. आता हा सगळा प्रकार गेवराईमध्ये किती दिवसापासून चालू आहे तर 4 एप्रिल 2024 पासून ते 4 एप्रिल 2025 पर्यंत हा प्रकार गेल्या 1 वर्षापासून सुरू आहे. आणि हा उघडकीस कसा आला तर सध्या राज्य सरकारकडून बांधकाम कामगार मजुरांची एक विशेष तपासणी मोहीम सुरू आहे आणि त्यासाठी काही दक्षता पथकांची स्थापना करण्यात आली आहे. आणि असंच एक दक्षता पथक गेवराईमध्ये या मजुरांची तपासणी करण्यासाठी आला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कारण या पथकाने नगरपालिकेकडून जी काही प्रमाणपत्र कामगारांना देण्यात आली आहेत त्याची तपासणी केली तर यामध्ये 570 प्रमाणपत्रापैकी 21 जणांच्या प्रमाणपत्राची नोंदच नगरपालिकेच्या दप्तरात आढळून आली नाही. आता एका वर्षामध्ये ही 21 जणांची बनावट प्रमाणपत्र कुणी काढली याचा तपास अधिकाऱ्यांनी घ्यायला सुरुवात केली आणि त्या अंती 21 जणांची नावं पुढे आली. गेवराई शहरातल्या वेगवेगळ्या भागात राहणारी ही लोक आहेत आणि त्यांनी शासनाच्या योजनेचा लाभ कसा घेता येईल, बनावट दस्तऐवज तयार करून कसा घेता येईल यासाठी नामी शक्कल लढवली आणि चक्क नगरपालिकेचेच बनावट शिक्के तयार केले, अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या केल्या. आता ह्या आरोपींनी फक्त बांधकाम कामगार महामंडळाचीच फसवणूक केली नाही तर नगरपालिकेची देखील फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. यामध्ये आणखीन देखील काही आरोपी वाढतील ज्यांनी फसवणूक केली, त्यांची नावं पुढे येतील. मात्र फक्त ह्या लोकांनी बांधकाम कामगार महामंडळांची फसवणूक करत त्या मजुरांचेच बनावट प्रमाणपत्र तयार केले आहेत का, इतर देखील काही योजनेचा फायदा घेण्यासाठी नगरपालिकेची फसवणूक केली आहे का, हे देखील तपासात आता पुढे येणारच आहे. आता राज्य सरकारकडून राबवण्यात येणारी जी योजना आहे या कामगारांसाठी, या योजनेच्या माध्यमातून या कामगारांना काय मिळतं तर गृहोपयोगी भांड्याचा संच, बांधकामासाठी लागणारं साहित्य आणि अत्यावश्यक सुरक्षा संच हे सगळं ह्या बांधकाम मजुरांना दिलं जातं. मात्र यामध्ये देखील भ्रष्टाचार करण्यासाठी, स्वतःचे खिसे भरण्यासाठी या दलालांची एक फौज गेवराईत तयार झाली आणि त्यांनी नगरपालिकेची फसवणूक करत हा सगळा प्रकार केल्याचं उघड झालं आहे. आता हा प्रकार फक्त गेवराई तालुक्यातच झाला आहे का बीड जिल्ह्यातल्या इतर तालुक्यामध्ये देखील झाला आहे याचा तपास आता बांधकाम कामगार महामंडळाचे अधिकारी करत आहेत. ज्या ज्या तालुक्यामध्ये सर्वाधिक बांधकाम कामगारांची नोंद झाली आहे त्या ठिकाणच्या प्रमाणपत्राची ते आता चौकशीही करतील. मात्र सर्वसामान्य बांधकाम मजुरांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेमध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होत असेल, बनावट शिक्के तयार करून, बनावट सह्या तयार करून, बनावट प्रमाणपत्र तयार केले जात असतील आणि खरंच ज्या लोकांना या योजनेची गरज आहे, या योजनेतून मिळणाऱ्या लाभाची गरज आहे अशा लोकांपर्यंत हा लाभ न पोहोचता फक्त दलालापर्यंतच अशा योजना सीमित राहत असतील तर आता विचार करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने देखील या प्रकरणाची सखोल चौकशी करून यामध्ये आणखी कोण लोक सहभागी आहेत, काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून या दलालांनी या योजनेमध्ये भ्रष्टाचार केलाय का हे देखील तपासलं पाहिजे.